हे सगळं काय आहे जयंत सर? आजचा आपल्या सुट्टीचा शेवटचा दिवस आहे, रादर शेवटची रात्र. उद्यापासून पुन्हा मी ऑफिस जॉईन करतोय, त्यामुळे आजची रात्र स्पेशल करायला नको का? Would you like to dance with me, जान? जान? सगळे तुला जानू म्हणतात, मी तुला मिस जानवी म्हणायचो. रादर मला ते आवडायचं, पण आता तू मिस नाही राहिलीस. राईट? जयंत सर, त्याचं काय आहे ना, मी आज खूप थकली आहे आणि काल वेंकीदादाच्या टेन्शनमुळे पण झोप नाही झाली आहे माझी. मी झोपते हां आता. आणि तसंही आपल्याला उद्या ऑफिसला पण जायचं आहे ना. सॉरी. गुड नाईट जानू. गुड नाईट. जानू, का अशी तोडून वागतेस माझ्याशी? उद्यापासून पुन्हा ऑफिस रिझ्यूम होणार. मला तुझ्यापासून ॲटलिस्ट 9 तास लांब राहावं लागणार आहे. मला तुझ्याशी नाही बोलायचं आहे आणि ना प्लीज माझ्या मागे येऊ नकोस आणि कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नकोस. विश्वा, माझा मित्र माझ्यापासून मनाने लांब गेलाय. तो माझ्यावर रुसलाय. हे फिलिंगच खूप घाणेरड आहे. विश्वा, आय होप तुझा राग आता तरी शांत झाला असेल. आणि जर का नसेल झाला तरीही मी काय वाटेल ते करून तुझी समजूत काढेन. माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राला मी माझ्यापासून असं लांब नाही जाऊ देणार. आणि जयंतचं सत्य पुराव्यासहित सगळ्यांच्या समोर आणायचं असेल तर आपल्याला एकत्र यावंच लागेल विश्वा. हे बघ, हे राहिलं होतं तिकडेच. चला आता पटपट हात आवरूया. हं, वेळेच्या आधी सगळी डिलिव्हरी गेली पाहिजे. 2 पाकिट झालंय ना सगळं? झालं झालं. निघूया आपण आता. हो आई. बरं मला सांग, ती ओरिसाची जी ऑर्डर आहे त्यांच्या डब्यावर किती पाकिट आहेत सगळं नमूद केलंय ना नीट? हो आई, रात्रीच सगळं नीट लिहून ठेवलंय मी. जयंतने आपल्याला गृहलक्ष्मीचे जे स्टॅम्प दिले होते ना ते पण मारून ठेवले. ऑर्डर अगदी व्यवस्थित पॅक करून ठेवली. त्यांनी ज्या ज्या भेटवस्तू दिल्यात ना सगळ्या अगदी कामाच्या आहेत बघ. पहिली परराज्यातली ऑर्डर आहे, काही चूक व्हायला नको हा. नीट बघितलंयस वेंकी तू ओरिसाची ऑर्डर? बघितलंस ना? हा ठीक आहे. आई, आपण ऍप सुरू केल्यापासून किती छान रिस्पॉन्स मिळतोय नाही आपल्याला. किती ऑर्डर्स येत आहेत. असं जर होत राहिलं ना तर जयंतने आपल्याला जे पावती पुस्तक दिलंय ना ते लवकरच संपेल बहुतेक. तसाच तू. वेळा अगदी तसंच होणार आहे बघ तू. आई चला आता लवकर आपण हे पार्सल घेऊन कुरिअर वाल्याकडे जाऊया. हो. चला मी सुद्धा ही ऑर्डर डिलिव्हर करून येतो. आई बाबा, आपण आज डिलिव्हरी पूर्ण केल्या ना की दुपारी सगळे एकत्र येऊ आणि मस्त आईस्क्रीम पार्टी करू. चालेल. आईस्क्रीमने कुल्फीची पार्टी. यांना कुल्फी आवडते ना? तुम्हाला ते कोपऱ्यावरच्या दुकानातली कुल्फी आवडते ना? मी आणून ठेवलाय बॉक्स. काय सांगतेस काय लक्ष्मी, खरंच? अरे वा, मग चटकन सामान पोहोचवून येतोच. अरे हे राहिलं. अहो तुम्ही ठीक आहात ना? नाही, चेहरा थकलेला वाटतोय.
मी काय म्हणते, आम्ही तिघं आहोत ना, आम्ही करतो, तुम्ही थांबा घरी. अरे काहीतरी काय बोलते? अरे जे अजिबात नाही. अगं परराज्यातली ऑर्डर मिळाली ऐकल्यापासून माझा थकवा कुठल्या कुठे पळून गेला असा आकाशात. खरं सांगू का, मला ना असं वाटतंय की समजा माझ्याकडे अशी एखादी पॉवर शक्ती असते ना, म्हणजे मी डोळे बंद केले, जिथे कुठे जायचंय ते मला ठरवलं आणि डोळे उघडले की त्या ठिकाणी हजर. असं असतं ना, तर मी काय केलं असतं माहितीये का, डोळे मिटले असते, ओरिसात घेऊन जा असं केलं असतं आणि त्या कस्टमरच्या घरी डिलिव्हरी नेऊन दिली असती. बाबा तुम्ही पण ना, काय काय सुचतं ना तुम्हाला. अरे माझ्या कल्पनाशक्तीला 100 पैकी 100 मार्क. बरं चला चला, कुल्फी खायची आहे, पटकन जाऊन येतो. थांबा, टोपी घेतली का? ऊन किती आहे? तो अच्छा टाटा बाय बाय. आई आपण पण निघायचं का? हो ग. बरोबर, हे नीट दे आणि मग तुझ्या दुकानात जा. ऑर्डर डिलिव्हर करून दुकानात पोचलास की आम्हाला फोन कर. निघ निघ. चल आई, आता पाण्याची बाटली घेतलीस का ग? खूप ऊन आहे बाहेर. हो हो घेतलीये. आणि आई येताना आपल्याला मंडईतनं सामान पण आणायचंय ना. हं, चल निघूया लवकर. आठवड्याची भाजी पण आणूया. हो. भावानं सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जर चाललं ना तर बाळासाठी खूप चांगलं असतं. आणि मी तुला ना योगासनाचे व्हिडिओ सुद्धा पाठवले, ते सुद्धा तू बघून घे. आई तसंही मी सिद्धिराज बरोबर रोज वॉकला जातेच, पण आता तुम्ही जी सांगितली ते आसनं पण करीन मी. ताई नमस्कार, तुमच्याकडे जरा काम होतं. आई त्या माझ्याकडे आलात. हां ताई बोला ना. त्याचं काय, माझी उमेदवारी जरी गेली असेल ना तरी जनतेचा पाठिंबा आहे मला. हां ताई बोला ना, काय मदत करू तुमची? एक मिनिट, चहा पिणार का तुम्ही? नाही नाही नाही, एक काम करते, ग्रीन टी मागवते. म्हणजे कसं, ग्रीन टी फक्त श्रीमंत लोकच पितात ना. आणि त्याचं काय, तुम्ही असंच जर माझ्यासोबत राहिलात ना तर असंच महागातलं ग्रीन टी प्यायला मिळेल. बोला काय मदत करू मी? ताई चाय नको, खरं तर आम्ही तुमची मदत मागायला आलो होतो. हां, अगदी योग्य ठिकाणी आलात तुम्ही. बोला ना. ताई इथेच पुढच्या कोपऱ्यात आमची नर्सरी आहे. यावर्षी उन्हाळा लय कडक आहे, झाडांचे हाल होत आहेत, कोणी नवीन रोपं घेत नाहीयेत, त्यामुळे लय वांदे झालेले. तुम्ही जरा आम्हाला मदत केली तर बरं होईल. मला माहिती आहे तुम्हाला काय मदत करायची ती. तुम्हाला ब्रँडिंगची गरज आहे.